आजोबा, तुम्ही जरा अजिंक्यला समजावा ना. तो जर असा वागला तर इन्स्पेक्टर सगळा राग त्याच्यावर काढतील. आणि आजोबा, पोलिसांनी वाड्यावरच्या सगळ्या मंडळींना पकडली तर? अगं, असं मनात आलं म्हणून कोणालाही कसं पकडता येईल? हां, आता गावकऱ्यानेच जर वाड्याच्या विरोधात दागिने चोरीची कंप्लेंट केली ना, तर पोलीस संशयित म्हणून वाड्यावरच्या कोणाला तरी ताब्यात घेतील. अरे बापरे, आता मग आजोबा. माफ करा पंच साहेब, मध्येच बोलतोय, पण तुम्हीच सांगा मंडळी, यांच्या घरचे पैसे होते का ते? आपण कधी हिशोब विचारला होता का त्यांना? किती वर्ष चोरी करत होते कोणास ठाऊक. चोर आहे सरकार, चोर. किती विश्वास टाकला होता आपण सरकारांवर. हा, देव मानलो होतो त्यांना आपण. त्यांनीच असं करावं? अहो, नुसती चोरीच नाही तर आपला विश्वासघात केलाय सरकारांनी. काय मंडळी? हे बघा, हा आजचा विषय नाहीये. काय विषय नाही? गावाचा पैसा हा आपला विषय नाहीये. अरे, देवाच्या दागदागिन्यांची चोरी केली ह्या लोकांनी. अरे, पाप लागेल, पाप. बरोबर ना, ते तुमच्या कुटुंबाला लागलं होतं का पाप? त्यांच्या कुटुंबाला लागेल पाप. माझा नाही विश्वास बसत सरकार गावाचे पैसे घेऊन पळून जातील म्हणून. आपण थोडा वेळ वाट पाहायला हवी. कायम दुसऱ्यांना मदत करणारे सरकार असं नाही करणार हो. तुम्हाला गावात राहायला दिलं म्हणून ते चांगले काय? गावाने किती वेळ वाट पाहायची? अहो, पैसेच नाही, दागिने सुद्धा आणून द्यायचे आहेत. हो ना, पूर्वापार चालत आलेले दागिने ते असे गळू द्यायचे काय सरकारांना? नाही 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 मिस्टर राजाराम, नेमका काय प्रकार आहे कळेल मला? यमुना बिवलकर नावाच्या बाई त्यांच्या राहत्या वाड्यातून गायब झाले. आणि योगायोग असा आहे की त्याच वेळेला वाड्यातले पैसे आणि देवाचे दागिने सुद्धा गायब झाले. ओके, म्हणजे चोरी त्या बाईनेच केली हे उघडपणे सिद्ध होतंय. एक मिनिट इन्स्पेक्टर, त्या बाई म्हणजे आमच्या अक्कादा आणि या गावाच्या सरकार. कदाचित तुम्ही तालुक्यात नवीन असाल, पण तालुक्याच्या लोकांपर्यंत त्यांची कीर्ती पोचली आहे. आणि अक्कादांना असल्या फुटकळ दागिने आणि पैशांचा लोभ नव्हता. पाटील, अजिंक्यचं खरं आहे. सरकारांचे खूप उपकार आहेत गावावर. असं म्हटलं जातं की एकेकाळी प्लेगच्या साथीने पूर्ण गाव ओसाड झाला होता. तो सरकारांनी वाचवलाय परत. आणि इन्स्पेक्टर, महत्वाचं म्हणजे या चोरीच्या प्रकरणामध्ये फक्त देवाचे दागिने चोरीला गेले नाहीये, तर आमच्या वाड्यातले आमचे बिवलकरांचे पारंपरिक दागिने सुद्धा चोरीला गेलेले आहेत. ओके, पण घटनाच अशी विचित्र घडली आहे की लोकांचा असा समज झाला आहे की आम्ही आणि अक्कादाने मिळून हा चोरीचा प्लॅन केलाय म्हणून. अच्छा, तर तुमचं म्हणणं आहे की तुम्ही चोरी केली नाही? नाही, अलबत नाही. आणि जर ते दागिने आम्ही चोरले असते तर गावाच्या नकळत आम्ही पळून गेलो नसतो. जशा यमुनाबाई गेल्या. हा, आणि तुम्हाला जर गावाबाहेर जायचं नव्हतं तर सारा लवाजमा घेऊन कुठं निघालात? फिरायला? हा, देतो, त्याचंही उत्तर देतो. आम्हाला आमच्या राहत्या वाड्यातून बाहेर काढले गेले. आनंदीबाईनं त्या वाड्यावर कब्जा दाखवलाय आणि संपूर्ण गावानं त्यांना दुजोरा दिलाय. म्हणून पाटील, तुम्ही या गावात इतक्या वर्षापासून राहता, या प्रकरणाबद्दल तुमचं म्हणणं काय? अहो, मी सरकारांबरोबर बरीच वर्ष राहिलोय. गावात शांतता नांदावी, सगळ्यांचं भलं व्हावं, ह्यासाठीच सरकार झटले. वाड्यासाठी, गावासाठी कसल्याही गोष्टीचा त्याग करायला सरकारने मागे पुढे नाही पाहिलं. आता तुम्ही सांगा, हा एवढा मोठा माणूस ही चोरी करेल हे मी ठामपणे नाही सांगू शकत. पाटील, मामला सगळा गुंतागुंतीचा आहे. सरकारनं वाड्यातनं गायब होणं, वाड्यातील दागिने पैसे चोरीला जाणं आणि त्यानंतर वाड्यातील सगळ्या माणसांनी गावाबाहेर जायला निघणं,
अहो सरकार किती चांगले असले ना तरी तो भूतकाळ होता. यावेळी संशयाचं बोट यमुना बाईवरच रोखलं जाणार. म्हणजे अहो तुमचे सरकार कसलेले चोर आहेत. ओ इन्स्पेक्टर, तुम्हाला कळतंय का तुम्ही कोणाबद्दल बोलताय ते? अजिंक्य, तुमच्याकडे बघून माफ करतो याला. दुसरा कोण असता ना तर चांगला चिंगा दाखवला असता. आय एम सॉरी. त्याच्या वतीनं मी तुमची माफी मागतो. नाही साहेब, माफीची काहीच गरज नाही. मला माहिती आहे तुम्ही नावाजलेले वकिलात, पण हे प्रकरण पूर्णपणे समजेपर्यंत मी मुद्दाम न समजल्यासारखंच दाखवलं. इन्स्पेक्टर साहेब, हे प्रकरण नक्की काय आहे काय कळतच नाहीये. लवकरात लवकर ते पैसे आणि दागिने कुठे गेलेत, कसे गेलेत याचा उलगडा व्हायलाच हवा.